आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावातून हजारो वारकरी पायी दिंडीच्या माध्यमातून पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत. शिरोळ नरसिंहवाडी मार्गावरून अनेक दिंड्या विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत. भाविकांच्या खांद्यावर भगवे झेंडे, हातात टाळ तर मुखी विठ्ठल नामाचा गजर असा उत्साहपूर्ण माहोल पाहायला मिळत आहे. दिंडीमधील वारकरी अभंग, भारुडे आणि भजने गात पायी वाटचाल करत असून विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे. या दिंडीमध्ये वृद्ध, युवक, लहान मुले तसेच महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे. अनेक महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन भक्तिभावाने दिंडीत सहभागी झाल्या आहेत. वयोवृद्ध वारकरीही अखंड नामस्मरण करत पायी चालत असल्याचे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पायी वारी ही महाराष्ट्राच्या संत परंपरेचे जिवंत प्रतीक मानली जाते. जात, धर्म, पंथ, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेदभाव न ठेवता सर्व वारकरी एकत्र येऊन विठ्ठल भक्तीचा संदेश देत पंढरपूरकडे वाटचाल करतात. या वारीत समता, बंधुता, सेवा आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. दरम्यान दिंडीच्या सुरक्षित प्रवासासाठी विविध ठिकाणी पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि ग्रामस्थांकडून पिण्याचे पाणी, अल्पाहार तसेच वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे. आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाची आस मनात बाळगून हजारो वारकरी आनंद, उत्साह आणि भक्तिभावाने पंढरपूरच्या दिशेने अखंड पायी प्रवास करत आहेत. लाईव्ह मराठीसाठी शिरोळहून सुभाष गुरव.